समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुन रोड कोलवड बुलढाणा। आरोग्य यंत्रणेने शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे आरोग्य सेवा पुरवावी। केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा। सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्य सेवा सहज, सुलभ आणि माफक दरात पोहोचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे। हा हेतू साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पुरवण्याचं काम आरोग्य यंत्रणेने प्रामाणिकपणे करावं असं आवाहन करत कामात कुचराई करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्यात। बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक आज रोजी प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉक्टर भंडारी, आरोग्य विभागाचे राज्य समन्वयक सोहम वायाळ, डॉक्टर जीवन बचाव, उपसचिव विशाल गुप्ता, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते उपस्थित होते। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सर्वप्रथम जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागेचा आढावा घेतला। या जागा त्वरित भरण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्यात। बिलकुल आम्ही डिटेल आढावा या ठिकाणी घेतला। बऱ्याचशा जागा रिक्त आहेत। त्याच्यामध्ये काही ज्या जागा असतात त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या लेवलवर त्या ठिकाणी भरल्या जातात। काही जागा आरोग्य विभागाकडून आहेत, काही ग्रामविकास विभागाकडून आहेत आणि काही आमच्या NHMच्या जागा आहेत। NHM म्हणजे केंद्र सरकार, त्याच्यामध्ये 60% निधी आम्ही त्याला देतो आणि त्या NHMच्या जागा 100% भरण्याच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेत। मला वाटते त्याचं टेंडरिंग सुद्धा झालेलं आहे आणि आज आम्ही याच्या ठिकाणी ठरवलं की ज्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज काढूनही आपल्याला डॉक्टर्स वगैरे काही मिळत नाही, तर त्याचं आपण जसं त्याचं तुम्ही त्याला आपण काय म्हटलं होतं, वेळेवर तुम्ही त्यांना बोलवून तिथल्या तिथंच त्यांना तिथे ऑर्डर ऑन कॉलवर सुद्धा द्या, पण NHMची एकही जागा रिक्त ठेवू नका अशा प्रकारच्या सूचना द्या।